झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे सातत्यानं कानावर पडत आलंय। मात्र आजकालच्या स्त्री अत्याचाराचा आगडोंब उसळलेल्या काळात एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा पती पाय रोवून उभा राहिल्याचं उदाहरण हे फार दुर्मिळ दिसतं। पत्नीच्या पीएचडी साठी औरंगाबादेत एका पतीनं चक्क वॉचमनची नोकरी पत्करली आणि पत्नीच्या शिक्षणाला हातभार लावला। पाहूयात पतीच्या या जिद्दीची कहाणी। नाव भीमराव गायकवाड, शिक्षण MA इतिहास, नोकरी वॉचमन। ऐकून आश्चर्य वाटलं ना? या भीमराव यांचं कौतुक करावं तितकं थोडंच, कारण यांनी आपल्या पत्नीच्या PhDच्या शिक्षणासाठी वॉचमनची नोकरी पत्करली आहे। औरंगाबाद विद्यापीठातच भीमराव आणि वंदना यांची ओळख झाली। दोघेही इतिहासाचे विद्यार्थी। MA करत असतानाच यांना इतिहासात PhD करण्याची इच्छा होती। मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यानं पुढचं शिक्षण कसं घेणार हा प्रश्न होता। मात्र भीमरावांनी पत्नीच्या इच्छेखातर तिला पुढचं शिक्षण देण्याचा निश्चय केला आणि त्यांनी चक्क विद्यापीठातच वॉचमनची नोकरी पत्करली। ही वॉचमनची नोकरी पत्करण्यामागेही भीमराव यांचा एक स्वार्थी हेतू होता, तो म्हणजे रात्रभर नोकरी करून दिवसा ते पत्नीला तिच्या संशोधनात आणि घर सांभाळायलाही मदत करू शकणार होते। आमची दोघांची पण इच्छा होती की दोघं पण करिअर करावं, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्या कारणामुळे मी प्रथमतः माझ्या मिसेसला प्राधान्य देऊन मी सिक्युरिटीची ड्युटी जॉईन केली आणि सिक्युरिटीच्या माध्यमातून माझ्या मिसेसला वेळोवेळी मी सहकार्य करत गेलो। वंदना यांनीही आपल्या पतीचा विश्वास सार्थ ठरवत जोमानं अभ्यास केला आणि 4 वर्षाच्या संशोधनानंतर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महाराष्ट्रीय स्त्रियांचं योगदान या विषयात शोधनिबंध सादर करून PhDची पदवी मिळवली। अतिशय संघर्षमय परिस्थितीत वंदनाचं PhDचं स्वप्न साकार झाल्याचा अभिमान भीमराव यांच्या चेहऱ्यावर दिसतो। वंदनाला सुद्धा आपल्या नवऱ्याच्या अमूल्य योगदानाबद्दल बोलताना गहिवरून आलं। त्यांना त्यांचे मित्र किंवा अजून कसे लोक काही म्हणायचे की तू खूप गरीबाची मुलगी केलीयस, ती तुला असं वाटतं का काही बनल हे करन, तर त्यांना असं वाटलं की आपण थोडंसं थांबलेलं बरं, कारण तिला एवढे जण सगळं हे करताय तर तिची बुद्धिमत्ता किती आहे तर मी दाखवून देईल, म्हणून त्यांनी मला पूर्णतः सपोर्ट केला, स्वतः थांबले। भीमराव यांनी आपला स्वाभिमान बाजूला ठेवून आपल्या पत्नीसाठी केलेली अहोरात्र मेहनत खरंच कौतुकास्पद आहे। झी 24 ताससाठी विशाल कवळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।